चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपण बघू शकतात आम्ही एका ठिकाणी आलेलो आहेत आणि आमचे अशोकदादा खामकर जळगाव यांनी एक रियर स्नेक रेस्क्यू केलेला होता। त्याला मराठीमध्ये जाड रेती सर्फ आणि इंग्लिशमध्ये स्टटिंग सेंट स्नेक असं म्हणतात मित्रांनो। आणि हा जो साप आहे हा आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये रियर म्हणून ओळखला जातो मित्रांनो। ह्या सापाची प्रजनन संख्या कुठलाही कोणीही सांगू शकत नाही, ऑनलाईन पण दिसत नाही मित्रांनो गुगलला। आम्ही पण तुम्हाला प्रजनन संख्या सांगू शकत नाही यानी। आणि याची अधिकतम लांबी जी आहे मित्रांनो तर ती मिनिमम 3 फूट 3 इंच आणि मॅक्झिमम 4 फुटापर्यंत आहे मित्रांनो। तर मित्रांनो आता मी तुम्हाला ह्या स्नेक दाखवतो। आणि हा जो साप आहे मित्रांनो हा निमविषारी साप आहे, याला अर्धविषारी साप म्हणतात। बघू शकता तुम्ही, बघा याची जे शरीर आहे ते धामण साप जो असतो आपला इंडियन रॅट स्नेक तशी याची साईज आहे मित्रांनो। थोडासा फिक्कट पिवळा कलर याचा आणि थोडा ब्लॅक शेड। आणि याचं जे तोंड आहे मित्रांनो ते धामणसारखं असतं, म्हणजे मानेला बारीक आणि तोंड लांब आणि शेपूट एकदम लांब मित्रांनो। बघू शकता तुम्ही, याची शेपूट पण बघू शकता, याची साईज बघू शकतात मित्रांनो। आणि मित्रांनो अजून एक सांगायचं म्हटलं म्हणजे ह्या सापावरची जी डिझाईन आहे ही इतकी सुंदर आहे की जर का याला आपण पकडायला म्हणजे रेस्क्यू करायला गेला सर्पमित्र तर त्याला दुडनागिन म्हणूनच समजू शकतो। पण जर मित्रांनो याला जर जवळून बघितलं ना तर याची सेंटरची डिझाईन बघू शकता तुम्ही कशी आहे, तर त्याच्यावरून ओळख निर्माण होते की हा जाड रेती सर्प आहे मित्रांनो। हा निमविषारी साप आहे आणि याचे जे दात असतात ना हे पुढच्या दातांच्या मागे असतात, म्हणजे मध्यभागी दात असतात मित्रांनो। आणि याची दाताची संख्या मॅक्झिमम 12 ते 15 पर्यंत, म्हणजे 12 ते 16 पर्यंत याला दात असतात। तर मित्रांनो हा साप जर चावला तर जे 15 वर्षाच्या वरील व्यक्ती आहे त्याला काही होणार नाही, पण 15 वर्षाच्या खालील जो मुलगा असेल त्याला थोडा अपाय होऊ शकतो मित्रांनो। आणि जर का आपल्यासारख्यालाही हा साप चावला आपल्याला नॉर्मल डोकं दुखू शकतं आपलं आणि एकदम नॉर्मल चक्कर येऊ शकतात मित्रांनो। तर तुम्ही बघू शकतात हा साप एकदम सुंदर आणि छान असा मित्रांनो। आता याला ह्या ठिकाणी आपण रिलीज करणार आहोत, बघू शकतात जाड रेती सर्प मित्रांनो। हा साप सहजासहजी चावत नाही, कारण की शांत स्वभावाचा हा स्नेक आहे। छान असा सुंदर असा साप आहे मित्रांनो। तर मित्रांनो असे साप वाचवा म्हणजे पर्यावरण वाचेल मित्रांनो। हा चावत नाही, ओके। तर मित्रांनो आपण आता याला ह्या ठिकाणी चांगल्या योग्य पद्धतीने रिलीज करणार आहोत। हा या ठिकाणी रिलीज झाला मित्रांनो। असे साप दिसले तर जवळच्या सर्पमित्राला कॉल करा, नाहीतर तुम्ही वन विभागाला सुद्धा 1926ला कॉल करू शकतात मित्रांनो। हा साप या ठिकाणी रिलीज झालेला आहे, हा याच्या सन्निधानामध्ये आता मुक्त आहे मित्रांनो। मित्रांनो असे साप मारू नका। जय हिंद, जय भारत, वंदे मातरम।